नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपलं स्वागत करतो। BA भाग 1 सेमिस्टर 2 विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती पेपर नंबर 2 या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत। सिलेबस ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2018 2018 पासून विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती या विषयाचा हा अभ्यासक्रम 4 प्रकरणामध्ये विभागलेला आहे। मॉड्यूल फर्स्ट डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन। मॉड्यूल सेकंड मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, संदेशवहन आणि माहिती तंत्रज्ञान। मॉड्यूल थर्ड सायन्स टेक्नॉलॉजी इन स्पेस रिसर्च, अवकाश संशोधनातील विज्ञान आणि तंत्रज्ञान। सायन्स टेक्नॉलॉजी इन इंडियाज डिफेन्स अँड ओशियन रिसर्च, भारतीय संरक्षण आणि सागरशास्त्र संशोधनात मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रकरणांचा आपण अभ्यास सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट, विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती या विषयामध्ये आपण या 4 प्रकरणांचा अभ्यास आपण करणार आहोत। यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे आपत्ती व्यवस्थापन, या प्रकरणाचा आपण अभ्यास मित्रांनो सुरू केलेला आहे आणि यामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन मॉड्यूल फर्स्ट ज्याला डिझास्टर मॅनेजमेंट असं आपण म्हणतो, यामध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचबरोबर टाइप्स ऑफ डिझास्टर म्हणजे ज्याला आपण वर्गीकरण म्हणू, आपत्तींचं वर्गीकरण किंवा आपत्तींचे प्रकार आपण सध्या पाहत आहोत आणि काही आपत्तींचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे। त्याच्यामध्ये अर्थक्वेक, भूकंप, फ्लड, पूर, ड्रॉट म्हणजे दुष्काळ, फायर म्हणजे आग, ॲक्सिडेंट म्हणजे अपघात आणि क्राऊड म्हणजे गर्दी, या सर्व आपत्तींचा आपल्याला सविस्तर असा अभ्यास करावयाचा आहे। आणि यामध्ये आपण आपत्ती म्हणजे काय याचा अभ्यास केला। मूळ फ्रेंच भाषेतील डिझास्टर या शब्दाचा अर्थ आपण पाहिला, डिस मेनिंग बॅड अँड अस्टर मेनिंग स्टार, म्हणजे अतर्कमय तारांकित घटना, प्रतिकूल किंवा दुर्दैवी घटनामुळे प्राणी, वनस्पती व मानवी जीवनाची होणारी हानी म्हणजे आपत्ती होय। संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मते आपत्ती अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे जीवितहानी व अन्य प्रकारची हानी संभवते, त्याला आपत्ती म्हणजे काय आपण अभ्यासलं आणि आपत्ती अभ्यासाचं महत्त्व सुद्धा मित्रांनो आपण अभ्यासलेलं आहे। आपत्ती अभ्यासाची उद्दिष्ट आपण अभ्यासली आणि त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कसं कार्यरत होतं, कसं चालतं, त्याचे व्यवस्थापनाचे 3 टप्पे आपण पाहिले। त्याच्यामध्ये आपत्तीपूर्व टप्पा, आपत्ती काळातील टप्पा आणि आपत्ती नंतरचा टप्पा असे 3 टप्पे आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये अंदाज घेण्याचा टप्पा हा पहिल्या टप्प्यामधील आपत्तीपूर्व टप्प्यामधील पहिला मुद्दा आहे, अंदाज घेण्याचा टप्पा। दुसरा मुद्दा आहे नियोजनाचा टप्पा आणि या नियोजनाच्या टप्प्यामध्ये मित्रांनो 5 मुद्दे आहेत। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे किंवा आपण म्हटलेला आहे आपत्ती निवारणासाठी सुयोग्य संघटन निर्माण करणे आणि ते संघटन भारतामध्ये अशा प्रकारचं आहे। 2005 साली भारतात कायद्यानं हे स्ट्रक्चर निश्चित केलेलं आहे। नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, तहसील डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि
गाव पातळीला व्यवस्थापन समिती, आपत्ती व्यवस्थापन समिती, अशा प्रकारे ही चेन किंवा ही साखळी निर्माण झालेली आपण 2005च्या कायद्यानुसार पाहतो. यालाच आपण संघटन निर्माण करणं म्हणतोय. अशा प्रकारचं संघटन नियोजनाचा जो काही भाग आहे, आपत्तीपूर्व टप्पा, याच्यामध्ये एक नियोजनाचा टप्प्यामधील आपत्तीपूर्व टप्प्यामधील एक नियोजनाचा टप्पा आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे की संघटन उभा करणं. अशा प्रकारचं संघटन आपण पाहिलं. त्याच्यानंतर विविध प्रकारचे निकष ठरवणे, त्याच्यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. धोक्याचे इशारे व सूचना देणे, संपर्क यंत्रणेची कार्यक्षमता आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण. त्याच्यामध्ये शासकीय प्रशिक्षण, समाजाच्या पातळीवर प्रशिक्षण, माहिती व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी आपत्तीपूर्व टप्प्यामध्ये येतात. मग आपत्ती काळातील जो काही टप्पा आहे त्याच्यामध्ये सुटका कार्याचा टप्पा आणि मदत कार्याचा टप्पा, आणि आपत्ती नंतरचा टप्पा आहे त्याच्यामध्ये पुनर्वसन, पुनर्निर्माण आणि सुधारणा, या गोष्टी आपण पाहिल्या. आणि त्यानंतर आपण आपत्ती वर्गीकरण पाहत आहोत. हे वर्गीकरण आपण मित्रांनो पाहतोय. याच्यामध्ये आपण पाहिलं की आपत्तीचं वर्गीकरण 2 प्रमुख प्रकार आहेत. एक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरा आहे तो म्हणजे मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्तीचे 2 प्रकार आहेत, प्रमुख 2 प्रकार. त्याच्यामध्ये भूभौतिक आपत्ती व जैविक आपत्ती. भूभौतिक आपत्तीमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, भूरूपशास्त्रीय व भूगर्भशास्त्रीय हा पहिला प्रकार, व हवामानशास्त्रीय दुसरा प्रकार. भूरूपशास्त्रीयमध्ये भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, लाटा, भूमिपात, मृदाक्षारीकरण, प्रस्तरभाग. तर हवामानशास्त्रीयमध्ये आपण जो भूभौतिकीमध्ये मोडतो, चक्रीवादळ, महापूर, अवर्षण, थंड हवेच्या लाटा, हिमपात, हिमवादळे, उष्ण हवेच्या लाटा इत्यादी आपण पाहिलं. तर जैविक आपत्तीमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, प्राणीजन्य आपत्ती, वनस्पतीजन्य आपत्ती. प्राणीजन्य आपत्तीमध्ये आपण पाहिलं की विषारी प्राण्यांच्याकडून दंश, रोगराई, जीवाणू, विषाणू, हिंस्र पशूंचा हल्ला, संसर्ग जन्य रोग, असं प्राणीजन्यमध्ये आपण पाहिलं. वनस्पतीजन्यमध्ये आपण पाहिलं की अरण्य, वनवात, तृण फैलाव किंवा प्रसारण, बुरशीजन्य रोग, कीटक, टोळधाड, पुन्हा जंगलातील वनवा, अशा आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण जैविक आपत्ती आहे तिचे 2 प्रकार, प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य, असे प्रकार पाहिले. आणि त्यानंतर आपण मानवी आपत्तीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आणि मानवी आपत्ती म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे की मानव हा आपला जेव्हा तो सुसंस्कृत होतो, म्हणजेच तो अनेक क्रियाकलापामध्ये तो व्यस्त असतो, तेव्हा त्याच्याकडून अनाकलनीय म्हणजे त्याच्या न कळत काही गोष्टी, चुका घडतात आणि आपत्ती होतात किंवा आपत्ती येतात. तर काही हेतुकारक आपत्ती येतात. या संदर्भात आपण पाठीमागच्या क्लासमध्ये चर्चा केलेली आहे की हेतुकारक किंवा अनाकलनीय यामध्ये मानवाचे 3 प्रकार आपण पाहिले की ज्याला आपण प्रकृतीमधला मानव, संस्कृतीमधला मानव, विकृतीमधला मानव असे आपण प्रकार केले होते. तर मित्रांनो, साधारणपणे विकृतीमधला जो मानव आहे त्या प्रकारामध्ये हे हेतुकारक जी काही आपत्ती आहेत ह्या सर्व आपत्ती येतात. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर मग आपण एक आपत्ती पाहूया. हेतुकारक आपत्तीचं अगोदर आपण वर्णन करूया. काल आपण पाहिल्याप्रमाणे हे 3 प्रकार जे मानवाचे आहेत, विकृतीमधील मानव, संस्कृतीमधील मानव किंवा आपण प्रकृतीमधील मानव. तर विकृती मानवाच्या मनामध्ये निर्माण होत असते. काय होते? या सर्व गोष्टी
आपल्या धर्मशास्त्रामध्ये पाहायला मिळतात. आणि त्या गोष्टीमुळंच सगळ्या गोष्टी घडत असतात. जे हेतुकारक जे काही आपत्ती आहेत ते सर्व आपत्ती या गोष्टीमुळे घडतात, की माणसाच्या मनामध्ये, विकृतीमधला जो मानव आहे त्या माणसाच्या मनामध्ये जे षड्विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, याला आपण षड्विकार म्हणतो. हे जे षड्विकार आहेत, या षड्विकारांच्या मुळं मित्रांनो हे जेव्हा अधिक बळावतात तेव्हा आपण आपला विवेक हरवून बसतो. म्हणजेच आपण आपल्यामध्ये जो काही आपला प्रकार आहे मानवाचा, की संस्कृतीमधील मानव जेव्हा विवेक हरवतो तेव्हा हा संस्कृतीमधल्या मानवाचं पतन होतं, म्हणजेच तो विकृतीमध्ये येतो. आणि विकृतीमध्ये येतो म्हणजेच त्याच्यामध्ये हे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष बळावतात आणि तो अधिकच विवेकशून्य बनल्यामुळं तो काय करतो, आग, दहशतवाद, मानवी बॉम्ब, औषध भेसळ, विषप्रयोग, टाळेबंदी, संप, घातपात अशा गोष्टी तो करतो. आज सुद्धा सध्या महामारीचा काळ सुरू आहे. त्या महामारीच्या काळामध्ये सुद्धा मानव औषध भेसळ करतो. माणसं मरायला लागलेत, घरच्या घर उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत. अशा या परिस्थितीमध्ये जगातील आज जवळजवळ 35 लाख लोक या महामारीमध्ये बळी पडलेले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत. असं असताना सुद्धा माणसं प्रचंड असणाऱ्या हव्यासापोटी, प्रचंड असणारे त्यांच्यामध्ये हे 6 विकारापोटी आज सुद्धा ते औषधांचा काळाबाजार करतात आणि 1,000-2 हजाराचं औषध 30-40 हजाराला विकतात. हा सगळा जो काही काळाबाजार आहे ही सुद्धा एक आपत्तीच आहे मित्रांनो. कारण आपण दवाखान्यात जातो ही मुळात पहिली आपत्ती, आणि आपल्याला योग्य औषध उपचार म्हणजे ऑक्सिजन असेल किंवा आवश्यक ती असणारी इंजेक्शन असतील, ही जर उपलब्ध नसतील तर ही दुसरी आपत्ती झाली. आणि मित्रांनो या पाठीमागं आपल्याला अधिक पैसा मिळवणं या हेतूनं लोक काळाबाजार करतात. ही पुन्हा महाभयानक आपत्ती झाली. आणि ही महाभयानक आपत्ती कशामुळे येते तर हेतुकारक आपत्तीमधला हा प्रकार आहे. तर प्रचंड असणारा जो काही आपल्या मनामधील षड्विकार आहेत हे खूप बळावल्यामुळं आपण विवेक गमावून बसतो. तेव्हा अशा प्रकारच्या आपत्ती माणसाकडून, विकृत माणसाकडून घडतात. आणि यासाठी आपण सुसंस्कृत मानव बनलं पाहिजे. आणि सुसंस्कृत मानव बनण्यासाठी मित्रांनो फक्त आणि फक्त त्याला धर्माचा आधार असावा लागतो. आम्ही धर्मच मानणार नाही, आम्ही भगवंतांनाच मानणार नाही, आम्ही परमेश्वराला मानणार नाही, हे सगळं खोटं आहे, हे सगळं थोतांड आहे, सर्व काही विज्ञान करू शकतं, विज्ञानच खूप मोठं आहे, हा निसर्गावरती पूर्णपणे मानवानं विजय मिळवलेला आहे. अशा प्रकारची जी काही दर्पोक्ती आहे मित्रांनो, ही दर्पोक्ती मग निसर्ग फार वेळ किंवा परमेश्वर फार वेळ सहन करू शकत नाही. आणि त्या असणाऱ्या ज्याला आपण ॲक्शन म्हणतो किंवा क्रिया म्हणतो, त्या ॲक्शनला रिॲक्शन किंवा त्या क्रियेला प्रतिक्रिया म्हणून अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येतातच. आपण भूतकाळात सुद्धा पाहिलेलं आहे. आणि त्या आपत्तीमध्ये सुद्धा मानव स्वतःच्या असणाऱ्या करणीनं आणखीन आपत्ती किंवा आणखीन समस्या वाढवून ठेवतोय. ही दुसरी महाभयानक आपत्ती. असे जे काही या गोष्टी आहेत, या गोष्टीमध्ये मानव सुसंस्कृत बनला पाहिजे किंवा सुसंस्कृत राहिला पाहिजे, तरच
या हेतुकारक आपत्तीचं निवारण होईल आणि तो सुसंस्कृत बनण्यासाठी धर्म हा मानवी जीवनाचा आधार पाहिजे. लक्षात घ्या. कारण मित्रांनो, आपण पाहतो सुसंस्कृतपणाची जी काही लक्षणं आहेत, ही लक्षणच मुळात, याची पाळंमुळंच मुळात धर्मामध्ये आहेत. कारण सत्य जे आहे, सत्य, दया, क्षमा, या ज्या काही गोष्टी आहेत, तप, सूची, या सगळ्या गोष्टी मित्रांनो सुसंस्कृत मानवाची लक्षणं आहेत आणि ही सर्व धर्माचे अंग आहेत. आणि म्हणून धर्माशिवाय सुसंस्कृतपणा म्हणजे एक फार चुकीची संकल्पना आहे आणि त्या चुकीच्या संकल्पनेमध्ये आपण अडकून पडलोय. आणि त्यामुळे मित्रांनो, आपल्या हृदयामधला जो काही षड्विकार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात बळावतो. आणि म्हणून आपण काय करू शकत नाही की मित्रांनो, की या हेतुकारक ज्या आपत्ती आहेत ही मानवी जीवनातून आपण टाळू शकत नाही. या आपत्तींना आपण वारंवार आपल्याला सामोरं जावं लागतं. नैसर्गिक आपत्ती अधूनमधून येते, परंतु हेतुकारक आपत्ती आहे किंवा अनाकलनीय मानवी आपत्ती आहे ही वारंवार येते. तिचं कारणच आपला असणारा प्रचंड हव्यास हे कारण आहे. मग मित्रांनो, या आपत्तीकडं आपण थोडंसं वळूया, याच्यावर थोडीशी आपण चर्चा करूया आणि आपण मित्रांनो अनाकलनीय आपत्तीकडं, मानवी आपत्तीकडे जाऊया. हेतुकारक आपत्तीमध्ये आग, ही जी काही आग आहे मित्रांनो, ही दोन प्रकारे लागते. त्याला नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण ज्याला आपण जैविक, भूभौतिक आपत्ती आणि जैविक आपत्ती असे दोन प्रकार केले होते. तर जैविक आपत्तीमध्ये हा वणवा आपण पाहिलेला, ही नैसर्गिक आग आहे, जंगलचा वणवा. परंतु मित्रांनो, मानवी जीवनामध्ये अनेक ज्या आगी लागतात, ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो कोणाची ढेपण पेटते. का पेटते? तर तुझ्याकडे बघून घेतो. असे जे काही मतभेद आहेत, असे जे काही वाद आहेत, अशी जी काही भांडणं आहेत, त्या भांडणामध्ये बळी तो कानपिळी, म्हणजे ज्याच्याकडं शक्ती आहे, ताकद आहे, असा व्यक्ती दुर्बल व्यक्तीवरती अन्याय करतो आणि तो अन्याय करण्यासाठी तो त्या व्यक्तीची, दुर्बल व्यक्तीची गंजी पेटवून देतो, ढेपण पेटवून देतो, घर पेटवून देतो, झोपडी पेटवून देतो. काही ठिकाणी तर इतकी मजल जाते की माणसांनाच रॉकेल टाकून पेटवलं जातं, माणसांच्या अंगावरती ऍसिड ओतलं जातं, ऍसिड ओतली जातं, माणसं उभ्यानच जाळली जातात. ही कशाचं लक्षण आहे? हे हेतुकारक मानवी आपत्तीचं, विकृत माणसाचं हे लक्षण आहे मित्रांनो. अत्यंत भयानक. पुन्हा पुन्हा त्या मुद्द्याकडं आपण जातोय, वेळेचा अपव्यय होतोय, परंतु अत्यंत गंभीर गोष्ट आहे, अत्यंत क्लेशदायक आहे. यातून आपल्याला बाहेर यायचंच आहे असं आपण ठरवून, असं जर आपण नियोजन केलं आपल्या जीवनामध्ये, तर आपण यातून बाहेर येऊ शकतो. नंतर आहे दहशतवाद. आग आपण पाहिली. नंतर आहे दहशतवाद. दहशतवाद हा एक भयानक अशी कीड आहे, आधुनिक मानवी जीवनाला लागलेली कीड आहे, वाळवी आहे. आणि हा दहशतवाद का म्हणे? तर एकमेकांचा द्वेष, आपण जे काही षड विकार पाहिले, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, याच्यामध्ये जो द्वेष आहे, हा प्रचंड द्वेष एकमेकांच्या धर्माविषयी, एकमेकांच्या जातीविषयी, एकमेकांच्या देशाविषयी हा पेरला जातो आणि त्यातून दहशतवादाची पाळंमुळं रुजली जातात. हा द्वेष, उदाहरणार्थ हिंदू मुस्लिम काय करतायत की धर्म या संकल्पनेमध्ये लोकांना अंध बनवलं जातं. खरा धर्म
हा द्वेष करायला शिकवत नाहीये. खरा धर्म या षडविकार मुक्त बनायला शिकवतो. परंतु एकमेकाचा द्वेष करायला शिकवणारे हे जे काही आंधळे धर्मगुरू आणि त्यांचे असणारे जे काही चेले, आंधळे चेले, हे एकमेकांच्या धर्माचा द्वेष करायला शिकवतात आणि त्यातून मग दहशतवाद निर्माण होतो. वास्तविक पाहता धर्मगुरू किंवा तुमच्यासारखे आणि जे विवेकी लोक आहेत, या विवेकी लोकांचं कर्तव्य आहे की धर्म अनेक असतील परंतु परमेश्वर एकच आहे, विधाता एकच आहे, निर्माता एकच आहे. याची नावं फक्त वेगळी आहेत, याची साधना आराधना करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे. हे आपण समजावून सांगायला पाहिजे विवेकी लोकांनी आणि सत्संगी साधू पुरुषांनी, आणि सर्वसामान्य लोकांचे डोळे उघडायला पाहिजे. आणि हे सांगताना आपल्याला सांगता येतं की विधाता किंवा परमेश्वर जर वेगवेगळे असते तर मित्रांनो प्रत्येक जाती धर्माची माणसं वेगवेगळी पाहिजे होती. संपूर्ण पृथ्वीवरती अनेक जाती आणि अनेक धर्म असले तरी सुद्धा सर्व मानवाची, सर्व धर्मातील, सर्व जाती व्यवस्थेतील मानवाची शरीर रचना एकच आहे हो. हे आपण विसरून नाही चालणार. म्हणजे त्याचा निर्माता एक आहे म्हणून शरीर रचना एकसारखी आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण जर अत्यंत सोपा साधा विचार जरी समोर ठेवला तरी सुद्धा लोकांना हे पटू शकेल. परंतु तरी सुद्धा लोक एकमेकांचा काय करतात, द्वेष करतात आणि त्यातून दहशतवाद. इतका द्वेष पेरतात, इतका द्वेष पेरतात, इतका द्वेष पेरतात, असं म्हणलं जातं की तुम्ही म्हणे काय केलं तर दुसऱ्या धर्माचा द्वेष केला, दुसऱ्या धर्माची माणसं मारली, दुसऱ्या धर्मांच्या मध्ये दहशत निर्माण केली तर तुम्ही भगवंतांना, परमेश्वराला, अल्लाला प्यारे व्हाल, अशा प्रकारची चुकीची धारणा मनामध्ये पेरली जाते. आणि मग असा व्यक्ती मानवी बॉम्ब म्हणतो. पुढचा आहे मानवी बॉम्ब, आग, दहशतवाद, नंतर मानवी बॉम्ब, दहशतवादचाच भाग आहे. स्वतःच्या शरीरावरती बॉम्ब बांधतो, गर्दीच्या ठिकाणी जातो, अत्यंत महत्वाच्या ठिकाणी जातो आणि काय करतो, स्वतः स्विच दाबतो आणि काय करतो, स्वतः ते बॉम्ब उडवतो, स्वतःही उडतो आणि अनेक लोकांना तो घेऊन मरतो. अशा प्रकारचं त्या व्यक्तीमध्ये एकमेकांच्या विषयी द्वेष कुठून कुठून भरलेला आहे, खचाखच भरलेला आहे. आणि त्यामुळे माणसं अशा प्रकारची कृत्य करतात. ही एक आपत्तीच आहे मानवी बॉम्ब. औषध भेसळ आपत्तीच आहे. आताच आपण कोरोनाच्या संदर्भात या विषयी आपण चर्चा केली आहे. प्रचंड सर्व आज आपण बघतो की मानवी आहारामध्ये लागणारा जो काही आहार आहे किंवा मानवी आरोग्य सुधारण्यासाठी लागणारी जी काही औषधं आहेत, या सर्व गोष्टींच्या मध्ये मित्रांनो भेसळ आहे. आणि हा आपल्या जीवानिशी खेळला जाणारा एक खेळ आहे. आणि या खेळातून ते भरमसाठ पैसे मिळवतात, परंतु यामुळं आपला हकनाक जीव जाऊ शकतो. आणि ही सुद्धा एक आपत्तीच आहे. यावरती अनेक समाज सेवा करणारे जे काही संघटना आहेत, औषध भेसळ, अन्न भेसळ यावरती कार्य करतात. उदाहरणार्थ ग्राहक संरक्षण संघटना, अशा अनेक संघटना यावरती कार्य करत असतात. तरी सुद्धा मित्रांनो अनेक कायदे आहेत, कानून आहेत, तरी सुद्धा ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणात औषध भेसळ असेल, अन्न भेसळ असेल, हे घडतं आणि ही मानवी जीवनामध्ये हेतुकारक मानवी आपत्ती आहे. त्याच्यानंतर विष प्रयोग पहा, जाणीवपूर्वक विष प्रयोग. आपण पिक्चर बघता, मालिका बघता, त्यामध्ये चालणारे विष प्रयोग बघता,
इतिहास वाचता, इतिहासातले विषप्रयोग बघता, अशाच प्रकारचे विषप्रयोग प्रत्यक्षात आपल्या अवतीभोवती सुद्धा चालतात, घडतात, घडवून आणले जातात. आणि ही मित्रांनो हेतुकारक मानवी आपत्ती आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि भयानक प्रकार यामध्ये आहेत. यावरती बोलणं, चर्चा करणं, ह्याचं विश्लेषण करणं म्हणजे तुम्हाला चुकीच्या विषयामध्ये शहाणं करण्यासारखं होऊ शकतं. परंतु आज या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात आपल्या अवतीभोवती घडत आहेत आणि ती मानवी आपत्ती आहे. एवढंच मी या ठिकाणी नमूद करून पुढच्या हेतुकारक मानवी आपत्तीकडे आपण वळणार आहोत, ती म्हणजे टाळेबंदी. आज आपण पाहतोय की राजकारणामध्ये विशेषतः या गोष्टी घडत असतात की जो प्रमुख विरोधी पक्ष आहे तो विरोधी पक्ष टाळेबंदी करतो, संप करतो आणि यातून पुढं घातपातही घडवून आणतो. या सगळ्या गोष्टी हेतुकारक मानवी आपत्ती ठरतात. कारण टाळेबंदीमुळे अनेक समस्या निर्माण होतात, संपामुळे अनेक समस्या निर्माण होतात, घातपात ज्याला आपण जाळपोळ म्हणतो किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणतो, या सर्व गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी मित्रांनो काय होतात की आपत्ती निर्माण करतात, संकट निर्माण करतात, जीवित आणि वित्तहानी निर्माण होते. म्हणजेच ही हेतुकारक अशी मानवनिर्मित आपत्ती आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण दुसऱ्या जी काही मानवनिर्मित आपत्तीचा प्रकार आहे, अनाकलनीय मानवनिर्मित आपत्ती. याच्यामध्ये अणुचाचण्या, अणुस्फोट, वायुगळती, अर्थात पहिला अणुस्फोट आणि अणुचाचण्या या संदर्भात चुकून काही घटना घडतात आणि किरणोत्सर्जन होतं आणि त्यामुळं पर्यावरणाचं, प्राण्यांचं, सूक्ष्मजीवांचं, मानवी जीवांचं हकनाक बळी जातो. ह्या अणुचाचण्यामध्ये, अणुस्फोटामध्ये अणुचाचण्या अनाकलनीय होतात. परंतु अणुस्फोट जो युद्धामध्ये केला जातो तो हेतुकारक सुद्धा असू शकतो आणि कधी कधी तर तो अनाकलनीय असू शकतो, काही अपघातानेही असू शकतो. तर या ठिकाणी आपण अनाकलनीय गटामध्ये, अनाकलनीय मानवनिर्मित आपत्तीमध्ये अणुचाचण्या, अणुस्फोट याचा समावेश केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरी जी काही मानवनिर्मित अनाकलनीय आपत्ती आहे त्याच्यामध्ये वायुगळती येते. अनेक प्रकारच्या गोष्टी, विशेषतः भूपाळ वायुगळती आपल्याला भूतकाळात घडलेली उत्तम वायुगळतीचं उदाहरण आहे. परंतु ती भयानक होती. उत्तम म्हणजे चांगली होती असं नाही, तारांकित असं म्हणू, उत्तम म्हणण्यापेक्षा तारांकित उदाहरण आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला जीवित व वित्तहानी झालेली पाहायला मिळते. हे अनाकलनीय मानवनिर्मित आपत्तीमध्ये सांगता येतो. आणि त्यानंतरची आपत्ती आहे अपघात. आणि यामध्ये सर्व वाहतुकीचे जे काही मोड आहेत किंवा प्रकार आहेत यांचा समावेश होतो. मग रस्ते असतील, रेल्वे असेल, जहाज असेल, विमान असेल, या सर्व ठिकाणी मित्रांनो हे विशेषतः अपघात घडतात आणि ते नकळत घडतात. आणि त्यानंतर जे अपघात आहे ते म्हणजे नजरचुकीने औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा आपल्या घरी होणारे अपघात. जसं की आपण गॅसचा स्विच बंद करायला विसरलोय आणि मग काय होतं, ज्योत विझलेली आहे, संपूर्ण घरभर गॅस पसरलेला आहे आणि काही कालांतराने आपल्याला आवश्यकता भासते, त्या किचनमध्ये आपण जातो, लाईटचा स्विच आपण दाबतो, स्पार्क होतं, स्पार्क झाल्याबरोबर त्या संपूर्ण रूममधला गॅस पेट घेतो आणि मग मोठी अशी जीवितहानी होऊ शकते.
वित्तहानी होऊ शकते, हे नजर चुकील अशा प्रकारे औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा होऊ शकतं. मित्रांनो, हे सर्व अनाकलनीय जी काही आपत्ती आहेत, मानवनिर्मित आपत्ती आहेत, यामध्ये एक महत्त्वपूर्ण संदेश म्हणा किंवा आपण जे काही आपत्तीचा अभ्यास केला किंवा आपत्तीचं उद्दिष्टांचा अभ्यास केला किंवा आपत्ती व्यवस्थापन आपण पाहिलं, या सर्वांमधून एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे आकलन झालेलं आहे की जर आपण प्रत्येक गोष्टीत सतर्क असलो, सावध असलो, तर मोठ्या प्रमाणात ह्या अनाकलनीय मानवनिर्मित आपत्ती आहेत ह्या टाळल्या जाऊ शकतात आणि ह्या टाळता येऊ शकतात किंवा याचं प्रमाण कमी. असं म्हणणं थोडंसं धाडसाच होईल की 100% आपल्याला टाळता येतील, परंतु याचं प्रमाण निश्चितपणे आपल्याला कमी करता येतं. आणि त्यासाठी अनेक अशी योजना आखल्या जातात, सरकारमार्फत आखल्या जातात, सामाजिक संघटनांच्या मार्फत आखल्या जातात, TV वरून प्रबोधन केलं जातं, पेपरमधून माहिती येते आणि या सर्व गोष्टींचा आपण गंभीरपणे आपल्या जीवनामध्ये त्या आचरणात आणल्यात तर निश्चितपणे अनाकलनीय मानवनिर्मित आपत्तीचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण कमी होऊ शकतं. अशा प्रकारे मित्रांनो, आपत्तींचं वर्गीकरण आपण सविस्तरपणे अभ्यासलेलं आहे आणि यानंतरच्या तासाला आपण फक्त अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्याच आपत्तींचा अभ्यासाला आपण सुरुवात करणार. मग त्याच्यामध्ये मित्रांनो भूकंप असेल, महापूर असेल, दुष्काळ असेल, आग असेल, अपघात असेल, गर्दी असेल, अशा आपत्तींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो डिटेलमध्ये करायचा आहे. एक एक आपत्ती घेऊन आपण त्या गोष्टींच्या अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत. तेव्हा मित्रांनो, या ठिकाणी वेळ संपलेली आहे. आपण थांबूया. धन्यवाद.